हॅलो मैत्रिणींनो, आज आम्ही बनवणार आहोत व्हेज बिर्याणी। व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी आम्हाला घ्यायचं आहे बासमती तांदूळ आणि कांदा, मिरची, कढीपत्ता, बटाटा, टमाटर, कोथिंबीर, तेजपत्ता, लवंग, काळी मिरी, अद्रक लसूणचा पेस्ट, राई, जीरा, बिर्याणी मसाला, धनिया पावडर, मिरची पावडर, हळदी पावडर हे सर्व घ्यायचं आहे फ्रेंड्स। त्यानंतर एक टोप घ्यायचं आहे, त्या टोपामध्ये 4 चम्मच तेल घालायचे आहे। तेल चांगलं व्यवस्थित गरम होऊन द्या। त्यानंतर आपल्याला 4 आपले तेजपत्ते टाकायचे आहेत। चांगलं तेल कडकडीत व्हायला पाहिजे। त्यानंतर आपले राई, जीरा आणि कढीपत्ता व्यवस्थित कडकडू द्या। मग आपलं कांदा आणि हिरवी मिरची जी कापून ठेवलेली ते सुद्धा ॲड करा त्यामध्ये आणि व्यवस्थित भाजून घ्या। लवंग आणि काळी मिरी आपण ठेवलेले आहेत ना, ते सुद्धा त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि चांगलं ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करायचं आहे। चांगलं सॉफ्ट होऊन द्या। त्यानंतर आपण टमाटर ॲड करणार आहोत। टमाटरला एकदम सॉफ्ट होईपर्यंत चांगलं ब्राऊन भाजा। मग कोथिंबीर व्यवस्थित हलवून घ्या। चांगलं सॉफ्ट होऊ द्या। सर्व पदार्थ व्यवस्थित सॉफ्ट झाल्यानंतर एक वेगळीच चव येणार आहे फ्रेंड्स। त्यानंतर आम्ही ॲड करूया अद्रक लसूणचं पेस्ट। अद्रक लसूणचं पेस्ट नंतर त्यासाठी की ते जळलं नाही पाहिजे। अद्रक लसूणचं पेस्ट ॲड करून आम्ही चांगले व्यवस्थित त्याला परतून घेऊया। व्यवस्थित ब्राऊन करून घेऊया त्याला। मग त्याच्यानंतर आम्ही जे बटाटे चांगले व्यवस्थित धुवून ठेवलेले आहेत ते सुद्धा ॲड करूया त्यामध्ये। नंतर हळदी, जे मसाला आम्ही ठेवलेले आहे, हळदी, मिरची पावडर, धनिया पावडर हे सुद्धा ॲड करायचं आहे। आपले सर्व जे मसाला आपण घेतलेला आहे ते सर्व ॲड करायचं आहे यामध्ये। सर्व ॲड करून व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्या। तुम्ही 1 किलो तांदूळ घेतलात तर 4 ग्लास पाणी ॲड करा त्यामध्ये। ग्लास मोठा घ्या फ्रेंड्स। पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित त्याला हलवून घ्या। चवीनुसार मीठ, आपण जे तांदूळ ठेवलेले आहेत धुवून ते ॲड करा। बासमती तांदूळ तुम्हाला दुसरे कोणते घ्यायचे असेल ते सुद्धा घेऊ शकता तुम्ही। मला बासमती घ्यायची होती म्हणून मी बासमती घेतलेले आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं मीठ घातल्यानंतर। आपण आता याला 10-15 मिनिटं झाकून ठेवूया। ही झालेली आहे आपली बिर्याणी। तुम्ही बघत आहात फ्रेंड्स कशी खुली झालेली आहे व्यवस्थित एकदम। जास्त वेळ लागत नाही याला, फक्त 15-20 मिनिटात झटपट बनणारी रेसिपी आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल। आणि अगर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक जरूर करा फ्रेंड्स। ओके, बाय।